नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणीच्या उपयोगी येतील अशा अतिशय महत्त्वाच्या व उपयुक्त अशा किचन टिप नंबर 1. अगदी रेस्टॉरंटसारखी पावभाजी जर तुम्हाला घरी बनवायची असेल तर त्यात थोडी कसुरी मेथी आणि काश्मीरी मिरचीची पेस्टचा वापर करावा. यामुळे पावभाजीला खूप छान असा कलर देखील येईल व पावभाजीची टेस्टसुद्धा यामुळे खूप छान येईल. टिप नंबर 2. किचन सिंक तुंबले असेल व सिंकमध्ये थोडासा बेकिंग सोडा व व्हिनेगर व 1 लिंबू पिळा. यावर गरम पाणी ओतल्याने पाईपला आतल्या बाजूने चिटकलेली सर्व घाण निघून जाईल व सिंक मोकळे होईल. तसेच घाणेरडा वास जर किचन सिंकचा येत असेल तर तोही दूर होईल. तर किचन सिंकची दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करून बघा. टीप नंबर 3. घरात पाली जास्त प्रमाणात येत असतील तर या पाली पळवून लावण्यासाठी काय करावे? हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यासाठी कॉफी पावडर व तंबाखू एकत्रित मिक्स करून घ्या व त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या व हे गोळे पाली ज्या ठिकाणी किचनमध्ये येत असतील त्या ठिकाणी ठेवून द्या. हे मिश्रण पालीने खाल्ले तर तिचा जागीच मृत्यू होईल किंवा पाली लांब पळून देखील जातील. तर आपल्या घरातील पाली घालवण्यासाठी किंवा मारण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 4. पिठल्यासाठी बेसन पीठ भिजवताना पाण्यासोबत 1 वाटी ताकही त्यामध्ये घालावे. यामुळे पिठल्याची चव अप्रतिमच लागते. अतिशय खास टिप नंबर 5. ओव्हनमध्ये घाण वास येत असेल तर लिंबाचा रस पाण्यात मिक्स करा आणि ते 10 मिनिटे ओव्हनमध्ये गरम करा. ओव्हनमधील सर्व घाण वास यामुळे निघून जाईल. तर तुमच्या पण ओव्हनमध्ये जर वास येत असेल तर ही टीप ट्राय करून बघा. टिप नंबर 5. कावीळ झाल्यावर ताजा कारल्याचा रस सकाळ व संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होते. प्रत्येक गृहिणीच्या व प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 6. घरातील लाल मुंग्या पळवून लावण्यासाठी पीठ आणि मीठ एकत्रित करून मुंग्या असणाऱ्या ठिकाणी टाका. काही वेळाने मुंग्या निघून जातील. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 7. कोणताही पदार्थ उतू जाऊ नये यासाठी पातेल्याच्या आतल्या बाजूने किंवा कुकरच्या झाकणाला आतल्या बाजूने थोडे तेल लावा. यामुळे पदार्थातील पाणी उतू जाणार नाही. तर हे कोणताही पदार्थ जर उतू गेला तर आपले काम वाढून बसते. त्यासाठी ही ट्रिक फॉलो करा. टिप नंबर 8. टॉयलेटमधील दुर्गंधी घालवण्यासाठी बेकिंग सोडा हा उत्तम उपाय आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी टॉयलेटमध्ये बेकिंग सोडा टाका आणि रात्रभर तसेच राहू द्या. दर आठवड्यातून 2 दिवस हा उपाय नक्की करा. तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा सुद्धा वापर करू शकता. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 9. कमी वेळात छोले भिजवायचे असतील तर पाण्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा मिक्स करून त्यामध्ये छोले भिजवावेत. यामुळे छोले लवकर भिजले जातात. तसेच प्रेशर कुकरमध्ये छोले शिजवायला लावताना सोड्याचे पाणी काढून व्यवस्थित स्वच्छ धुवून मगच छोले शिजवायला लावावे. तर छोले शिजवताना प्रत्येक गृहिणीने किंवा सुगरणीने ही ट्रिक्स फॉलो करून बघा. टिप नंबर 10. पांढऱ्या कपड्यांना हलकीशी नीळ मारल्याने पांढरे कपडे अगदी नव्यासारखे दिसतात. अतिशय उपयुक्त व कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 11. बटाट्याचे पराठे बनवताना बटाटे उकडल्यावर पूर्णपणे ते थंड करावे किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावे. नंतरच पराठ्याचं सारण बनवावं. यामुळे बटाट्याचं सारण अजिबात पातळ होत नाही व आपले पराठेसुद्धा करताना ते अजिबात फुटत नाहीत. तर बटाट्याचे पराठे बनवताना तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 12.
घरात भरपूर प्रमाणात उंदीर झाले असतील तर यासाठी कापसाच्या बोळ्यावर पेपरमिंट टाकून हे बोळे घरातील सर्व कोपऱ्यामध्ये टाका. त्यामुळे तिथे उंदीर येणार नाहीत, तर ते पळून जातील. या वासाने श्वास गुदमरतो, त्यामुळे उंदीर मरून जातात. तर घरातील उंदीर मारण्यासाठी किंवा उंदीर पळवून लावण्यासाठी ही ट्रिक फॉलो करा. टिप नंबर 13. थोडेसे नारळाचे तेल पाण्यामध्ये मिसळा आणि त्या पाण्याने फ्लोअर क्लिनिंग करा. यामुळे फ्लोअरवर असलेले पाण्याचे चिकट डाग दूर होतात आणि तुमच्या घरच्या फ्लोअरला एक नैसर्गिक चमक मिळते. हा उपाय महिन्यातून एकदा नक्की करून बघा. टिप आवडली असेल तर प्रत्येक मैत्रिणीने एक लाईक व एक शेअर नक्की करा. टिप नंबर 14. तेलकट व चिकट भांडी किंवा नॉनव्हेजची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू अर्धे कापून त्यावर खायचा सोडा टाका व ही चिकट भांडी याने घासा. यामुळे भांडी लगेच स्वच्छ होतात. तर चिकट भांडी घासण्यासाठी प्रत्येक गृहिणीने ही टिप करून बघा. अतिशय महत्त्वाची टिप नंबर 15. आम्लपित्ताचा त्रास असेल तर कारले नियमित सेवन करावे. अतिशय खास टिप नंबर 16. टाचांना भेगा पडल्या असतील तर खोबरेल तेल गरम करून घ्या व त्यात 2 मेणबत्त्या टाका. मेणबत्त्या वितळल्या की तेल एका बाटलीत भरून घ्यावे व या तेलात 1 चमचा ॲलोवेरा जेल व 1 चमचा ग्लिसरीन मिक्स करून घ्या व हे मिश्रण एका बाटलीमध्ये जे भरलेलं आहे ते दररोज रात्री पायांना लावून झोपल्याने 8 दिवसातच पायावरील भेगा भरून येताना दिसतील. टिप नंबर 17. तेल फसफसत असेल तर थोडे मीठ आणि गूळ टाका. त्यामुळे तेलाला येणारा फेस हा कमी होईल. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 18. फ्रीजच्या दरवाजाचे रबर खराब सैल झाल्यामुळे आपल्याला भरमसाठ वीज बिल येते. अशा वेळी 1 वाटी व्हिनेगर पाण्यात मिसळून त्यात कापड बुडवून घ्या आणि त्याने फ्रीजचे रबर म्हणजेच गॅस्केट स्वच्छ करा. व्हिनेगरमध्ये असलेले आम्ल घटकामुळे घाण, चिकट पदार्थ आणि बुरशी काढून टाकण्यात मदत होते. व्हिनेगरचा चिकटपणा पूर्णपणे काढून टाकण्यासाठी नंतर स्वच्छ पाण्याने गॅस्केट म्हणजेच रबर पुसून घ्या. हे केल्याने रबर एकदम स्वच्छ चकाचक असे होतील. तर फ्रीजचे रबर स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक फॉलो करा. साधी सोपी पण अत्यंत कामी येईल अशी खास टिप नंबर 19. ज्या डब्यात आपण गोड पदार्थ ठेवतो त्या डब्याला बाहेरून मुंग्याचा खडू फिरवावा. यामुळे डब्यात मुंग्या जाणार नाहीत. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.